तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. सगळा इतिहास दिसतो, जिवंत इतिहास समोर एखाद्या चलचित्रपटासारखा समोरून जातो. वंदनीय शिवसेना प्रमुख जेव्हा बोलायचे तेव्हा अंगार असायचा. त्यांची लेखणी म्हणजे वादळ, खरं तर उलट येते, त्यांची वाणी म्हणजे अंगार असायचा. लेखणी म्हणजे समद्र समुद्राला उधाण येईल, वादळ येईल असं असायचं. आणि कुंचला तर एकतर हास्याचा गडगडाट तरी करेल, नाहीतर थरथराट तरी करेल. असं त्रिवेणी संगम असलेलं नेतृत्व या देशाच्या इतिहासात नाही. वाणी लेखणी असेल, कुंचला तर नाहीच नाही. आणि असं त्रिवेणी संगम असलेलं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं. मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्याचा धडा त्यांनी दिला. महाराष्ट्र धर्म त्यांनी शिकवला. हिंदुत्वाची भूमिका घेताना राष्ट्र धर्म म्हणजे काय, वैर नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे इथंच त्या फोटोग्राफीचं पुस्तकाचं उद्घाटन जेव्हा त्याने प्रकाशन केलं तेव्हाचं वाक्य त्यांचं मला माननीय शरद पवार साहेब होते, वाजपेयी साहेब होते, बाबासाहेब पुरंदरे होते, जॉर्ज फर्नांडिस होते. आणि वैरावर त्यांनी एक असं म्हणजे त्यांच्याच भाषेत असतं ते एकदम. इथे बसलेत शरद पवार, वैर नाही, हाडवैर तर नाहीच नाही. माझ्याकडे पाहाल तर हाडं दिसतील, पवार साहेबांकडे पाहाल तर हाडं शोधावी लागतील. असं मार्मिक बोलणं हे कसं राजकीय संस्कृती होती. आणि त्या राजकीय संस्कृतीचं ते अधिष्ठान तिथं आम्ही पाहिलेलं आहे. 68-66 पासून त्यांची भाषणं ऐकत आलो आणि आमच्या नसा नसात वंदनीय शिवसेना भिजलेले आहेत, नसा नसा. त्यांना श्रद्धांजली वाहताना आनंद असं काही अंतःकरण भरून येतं की नाही. तो दिवस आठवतो, उभा महाराष्ट्र मुंबईत आलेला होता. असं प्रेम महाराष्ट्रात कुणाला लाभलंय असं वाटत नाही. त्या शिवसेना प्रमुखांना आज विनम्र आदरांजली वाहतो. पालघरमध्ये महाविकास आघाडी सरकार असताना गडचिंचले गावामध्ये हत्याकांड झालं होतं आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता त्याच्यावरून प्रचंड प्रमाणात तुम्हाला महाविकास आघाडीला टीका झाली. आज तो जो मुख्य आरोपी आहे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. माहितीये मला, तुम्हाला खरं सांगतो ना, मुळात त्या गावात एक तर साधू त्या अगोदर काहीतरी चोऱ्या दरोडे होत होते तिथे. आणि त्यावेळेस गाव सावध राहिलं, त्यांनी त्यांना असं समजून मारलं. पण ती ग्रामपंचायत अख्खी त्यांचीच होती ना, पक्षाच्या निवडणुकीत तर अख्खे ते भाजपचेच होते पूर्वी. बरं झालं आत्ता 2 मिनिटापूर्वी एक वाक्य बोललो मी की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राजकारणातली संस्कृती दाखवली. पवार साहेबांवर एवढे ताशेरे हाडलेत, फटकारे मारलेत, मैत्री अखंड राहिली. मैत्री कोणत्या टोकाला. जेव्हा आमच्या सुप्रियाताई उभ्या राहिल्या तेव्हा वंदनीय शिवसेना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.